नमस्कार, मी पंजाब डक. पावसाचा जोर कमी होणार आहे, चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या त्या 4 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे त्याच्यानंतर 9ला आणखीन सूर्यदर्शन वाढत जाईल, 10ला जास्त राहील, 11, 12, 13 तारखेपर्यंत नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, इगतपुरी, मुंबई तिकडला हवामान कोरडं होणार आहे. म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. पण तिकडं सूर्यदर्शन असताना तरी पण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस राहणार आहे. तर मग ते कुठं पडणार आहे म्हणून हे अंदाज सांगतो. म्हणजे 8-9 तारखेला जरी राज्यात ठिकठिकाणी सूर्यदर्शन असलं तर राज्यात परत एकदा पाऊस कुठं तरी चालू राहणार आहे. मग ते नेमकं कुठं राहणार आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 11 सप्टेंबरपासून 11 सप्टेंबर 12-13च्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं, यवतमाळ जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं. या पट्ट्यामध्ये काय होणार आहे 11, 12, 13च्या दरम्यान पाऊस राहणार आहे. त्याच्यामध्ये बीड जिल्हा देखील असणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे एका भागाकडे ऊन राहील, पण इकडल्या भागामध्ये परत पूर्वेमध्ये दक्षिणेच्या भागामध्ये राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.